हॅलो फ्रेंड्स, रॉयलशी सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. 15 एप्रिल 2026 बुधवार या दिवशी श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे. आपण काही सोप्या सेवा 7 दिवसांसाठी करू शकता. सर्व मनोकामना 100% पूर्ण होतील. ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयलशी सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 15 एप्रिल 2026 बुधवार या दिवशी श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे. आपण काही सोप्या सेवा करू शकता. आपण 7 दिवसांची म्हणजेच 9 एप्रिल 2026 ते 15 एप्रिल 2026पर्यंत प्रभावी सेवा करू शकता. आपण 3 सोप्या सेवा करू शकता. पहिली म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृतचे 21 अध्यायाचे पठण करू शकता किंवा रोज 11 माळ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करू शकता किंवा रोज 11 वेळा तारक मंत्राचा जाप करू शकता. आपल्याला जसे जमेल तशी आपण ही सेवा करू शकता. पण एक नियम कटाक्षाने पाळा, तो म्हणजे मांसाहार करू नका, नाहीतर आपल्याला आपण केलेल्या सेवेचे फळ प्राप्त होणार नाही. आपण म्हणतो मला वेळ नाही, मला खूप कामं असतात, पण आपण थोडा शक्य तेवढा वेळ काढून सेवा करावी. या सेवा करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ यांची कृपा प्राप्त होते. सर्व अडचणींमधून मार्ग निघतो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपण कोणतीसुद्धा मनोभावे सेवा केली तर आपल्याला त्याचे फळ निश्चित मिळते. पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत ह्याचे वाचन करू शकता. आपण 7 दिवस रोज 21 अध्याय वाचू शकता. त्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात. जर आपल्याला रोज 21 अध्याय वाचन करणे शक्य नसेल तर 7 दिवस रोज 3 अध्याय वाचन करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा श्री स्वामी चरित्र सारामृतचे वाचन करणार असाल तेव्हा 1 माळ म्हणजेच 108 वेळा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करा व त्याचबरोबर 1 वेळा तारक मंत्राचा जाप करा. दुसरी सेवा म्हणजे आपण 7 दिवस रोज 11 माळा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करू शकता. असे नाही की 11च माळा जाप करावा. आपण पाहिजे तेवढा जाप करू शकता, पण रोज 11 माळ तरी 7 दिवस जाप करावा. तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्र. रोज आपण 7 दिवस किमान 5 ते 11 वेळा तरी तारक मंत्राचा जाप करावा. तारक मंत्र हा खूप प्रभावी मंत्र आहे. आपण दिवसभरामध्ये पाहिजे तितक्या वेळासुद्धा तारक मंत्राचा जाप करू शकता. आपण ही सेवा काही संकल्प करून करणार असाल तर संकल्प करून आपली मनातील इच्छा बोलून मग सेवा सुरू करू शकता. आपण काही संकल्प न करता सुद्धा ही सेवा करू शकता. आपण सेवा सुरू केली की एकदा तरी स्वामींच्या मठामध्ये जाऊन यावे. आपण जेव्हा कोणतीसुद्धा सेवा करायचे ठरवतो तर ती मनोभावे करावी, तरच आपल्याला त्याचे फळ प्राप्त होते. आपण त्यासाठी काही सोपे नियम पाळले पाहिजेत. श्री स्वामींची सेवा करण्याचे काही सोपे नियम आहेत. ते कोणते आहेत ते बघूया. 7 दिवस ही सेवा करीत असाल तर मांसाहार करू नये. सात्विक जेवण सेवन करावे. शुद्ध विचार ठेवावे. कोणाची सुद्धा निंदा करू नये. घरातील वातावरण आनंदी ठेवावे. त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते. मासिक पाळी असेल तर ही सेवा करू नये. आपण ही सेवा दिवसभरामध्ये कधीसुद्धा करू शकता, पण सकाळी 12 ते 12:30 ह्या वेळात सेवा करू नये, कारण की ही वेळ स्वामींच्या भिक्षेची वेळ आहे. आपण ही सेवा शक्य असेल तेवढे दिवस करू शकता. उदाहरणार्थ 11 दिवस, 7 दिवस, 5 दिवस किंवा पुण्यतिथी दिवसाच्या दिवशीसुद्धा ही सेवा करू शकता. आपण स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी दिवसभर पाहिजे तेवढा जाप करू शकता व ह्या दिवशी स्वामींना नारळ व वस्त्र अर्पित करावे. त्यांना ते खूप प्रिय आहे. त्याचबरोबर अन्नदान जरूर करावे. श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करण्याचे महत्त्व काय आहे ते आता आपण बघूया. प्रारब्धाची तीव्रता कमी होते. मन शांत व आनंदी राहते. सेवा केल्याने समाधान मिळते. आपली वास्तू शुद्ध होते व वास्तुदोष असेल तर निघून जातो. प्रारब्धा भोगण्याची क्षमता वाढते. घरामध्ये सात्विकता वाढते व घरातील वातावरण चांगले राहते.
सांसारिक अडचणी कमी होतात किंवा दूर होतात. घरातील व्यक्तींमध्ये प्रेमभाव निर्माण होतो. घरामध्ये भगवंताचा वास राहतो. काळजी मिटून भीती जाते. संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते. आपला स्वभाव बदलत जातो व सकारात्मकता येते. आपल्या सद्गुणामध्ये जलदगती येऊन वृद्धी होते. साक्षात सद्गुरूंचा हात आपल्या मस्तकी असतो. 15 एप्रिल 2026 बुधवार रोजी आपला संकल्प पूर्ण झाल्यानंतर श्री स्वामींना गोड नैवेद्य दाखवून आपला संकल्प पूर्ण करावा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.